फडणवीस सरकारची वर्षपूर्ती फडणवीसांनी 5 डिसेंबर 2024 ला घेतली होती मुख्यमंत्री पदाची शपथ। राज्यातील 65% जनता फडणवीस सरकारच्या पाठीशी, ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या राज्यव्यापी सर्वेक्षणात टक्केवारी समोर। फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीचा लेखाजोखा, राजकारण, पत्रकारितेतील विचारवंत करणार विश्लेषण आज रात्री 8 वाजता जय महाराष्ट्रवर महाचर्चा। रशियन नागरिकांना 30 दिवसांचा पर्यटक व्हिसा मिळणार, दहशतवादी हल्ले रोखण्यात रशियाची भारताला मदत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांचा वर्षा निवासस्थानी अनाथ मुलांसोबत संवाद, अनाथ मुलांसोबत बोलताना मुख्यमंत्री झाले भावूक। गपले करण्यास घाबरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, वर्षपूर्तीवरून अंबादास दानवेंचा सरकारला टोला। वरळीमध्ये कामगार युनियनवरून भाजप आणि ठाकरे गटात वाद, कामगार संघटनेचा बोर्ड लावण्यावरून वाद, आम्ही कामगारांच्या बाजूने उभे राहणार, भाजपाची भूमिका। मतभेद झाले तरी मनभेद नाहीत, राणे चव्हाण वादावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार, नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम। महापालिकेचं बिगुल 20 किंवा 22 डिसेंबरला वाजणार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचे सुतोवाच। पुणे पोलिसांकडून शीतल तेजवानीच्या घरांची झाडाझडती, मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांची कारवाई। मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्ण, टोल नाके सुरू करण्याचा डाव, ठाकरे गटाचा सरकारवर आरोप। राष्ट्रपती भवनात पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर, राजघाटावर महात्मा गांधींना केलं अभिवादन। भारत रशियात आज महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी होणार। सोन्याचे दर पुन्हा तेजीत, सोन्याचा भाव जीएसटीसह 1,32,000 तर चांदी प्रति किलो 1,84,000। कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा, व्याजदरात 0.25% कपातीचा निर्णय, रेपो रेट 5.25% खाली। भारताला धोका बाहेरून नाही तर आतून, जिहादी महिलांवरून संग्राम जगताप आक्रमक। अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्काची नोटीस अमान्य, पार्थ पवार अमेडिया कंपनीत भागीदार, कंपनीवर मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। टीईटी सक्तीविरोधामध्ये शिक्षकांचं आंदोलन, शिक्षक शिक्षकेतर संघटनांचं शाळा बंद आंदोलन। विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद, कोट्यवधींचे व्यवहार ठप्प। पुण्यातील नवले पुलावरून वेगमर्यादेमध्ये बदल, भूमकर पूल ते नवले पूल ताशी 40 किलोमीटर वेगमर्यादा, अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाचा निर्णय। मराठवाडा विदर्भ यापुढे होणार अतिवृष्टीचे हॉटस्पॉट, कोकण पट्ट्यात समुद्राच्या पातळीत वाढ, अरबी समुद्रात चक्रीवादळ होणार अधिक तीव्र। मुंबईसह देशभरातील विमानतळांवर गोंधळ, 550हून अधिक उड्डाणं रद्द, इंडिगोकडून दिलगिरी।